जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आज महाशिवरात्र. महाशिवरात्र म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्यक्ष महादेवाचे आराधना किंवा महादेवाची जप तप वगैरे सर्व काही महादेवासाठी आजच्या दिवशी केल्या जातं. परंतु आजची महाशिवरात्र ही मागील 300 वर्षानंतरच्या जी शिवरात्र होऊन गेली होती 300 वर्षापूर्वी, त्या शिवरात्रीचं आणि आजचं महत्त्व एकच आहे. आज 12 योग आलेले आहेत, त्यापैकी 5 हे महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही थोडक्यामध्ये सांगतो. आजच्या दिवशी बुध शुक्र रवी हा योग या शिवरात्री निमित्त आलेला आहे आणि हा राजयोग सांगितला जातो. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण योगसुद्धा आजच्याच दिवशी आलेला आहे. दुसरी गोष्ट, महालक्ष्मी योगसुद्धा आजच्याच दिवशी आलेला आहे. अशा प्रकारचे हे 5 राजयोग आहेत आणि राहिलेले जे 7 आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे. आता तुम्ही ते जाणून घ्या. आता मी सगळंच जर सांगायचं म्हटलं तर मग ते महत्त्व काय, तुम्हाला काहीतरी शोधायला पाहिजे ना. शोधल्याशिवाय कळणार कसं? तुम्ही त्याचा शोध घ्या. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितले 3-4, तुम्ही बाकीच्यांचा शोध घ्या की या शिवरात्रीचं महत्त्व काय आहे. आणि ही 300 वर्षापूर्वी जी आली होती त्या शिवरात्रीचं आणि आजच्या शिवरात्रीचं महत्त्व एकच आहे. तर 300 वर्षापूर्वीच्या महाशिवरात्रीमध्ये असं काय घडलं किंवा आजच्या महाशिवरात्रीमध्ये असं काय घडणार आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता व्हिडिओला थोडा वेळ झाला, हरकत नाही, परंतु सकाळी 4:30 वाजल्यापासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून या शिवरात्रीचं आजच्या दिवसाचं, रात्र तर संध्याकाळी होणार आहे तो भाग वेगळा, परंतु आजच्या दिवसाचं महत्त्व सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून सांगितलेलं आहे. आणि तेव्हापासून तुम्ही किती महादेवाची आराधना करतात किंवा तुमच्या गुरुने तुम्हाला जो महादेवाचा शिवाचा जप मंत्र जो काही सांगितला असेल किंवा तुमच्या गुरुने जो काही मंत्र दिलेला असेल, रामाचा असो कृष्णाचा असो जो कुठला, तर त्या मंत्राला आपण सिद्ध करण्याची प्रक्रिया सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून सुरू होते. आज दिवसभर रात्रभर आज तुम्ही जितकं जागरण कराल, शिवरात्रीचं महत्त्व काय सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढं जागरण कराल त्या जागरणाचं पुण्य तुम्हाला मिळणार. आता ठीक आहे, सकाळी माणसं कामाला जातात, महिला ते फराळाचं वगैरे करणं, मुलांचं आवरणं, घरातली कामं आवरणं ठीक आहे, सकाळी दिवसभरात होत नाही. परंतु 6च्या नंतर तुम्ही हातपाय धुवून, जर समजा तुमची इच्छा झाली, स्नान करून तुम्हाला ज्या पद्धतीनं तुमच्या गुरुंनी दिलेल्या मंत्राला सिद्ध करण्याची ही आजच्या दिवसाची प्रक्रिया आहे. कारण या शिवरात्रीच्या कालावधीमध्ये ब्रह्मांडीय खगोलीय घटना अशी घडणार आहे की या दिवसामध्ये जे नवग्रह आहेत हे नवग्रह आजच्या दिवसापासून एकत्रित एका रेषेमध्ये यायला सुरुवात होते किंवा येऊ शकता. बाकीचं तुम्ही बघा, मी सगळं मी जर सांगत बसलो तर तुम्हाला त्याचं ज्ञान म्हणजे काय, शोधल्यानंतर स्वतः शोधून काढलं ना त्याचं महत्त्व कळतं. आता सगळं मीच जर सांगत बसलो तर मग तुम्ही म्हणता ना आपल्याला आयतं ज्ञान मिळालं आहे ना, एवढं काही महत्त्वाचं नाही, असं होतं ते. तर ही खगोलीय घटना जी आहे,
9 ग्रह एका रेषेमध्ये येण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते किंवा ते येतात. मग हे 9 ग्रह एकत्र, बरं तेवढ्यावर भागत नाही, तर जागतिक लेवलच्या ज्या संशोधन संस्था आहे, खगोलीय संशोधन संस्था जे खगोलशास्त्राचा अभ्यास करत आहेत, आपली भारताची इस्रो असो किंवा अमेरिकेची नासा असो किंवा चायनाची जी कुठली संस्था असो, या सगळ्याची सगळ्या आजच्या दिवसामध्ये अवकाशामध्ये आपले खगोल कॅमेरे, दुर्बीण लावून बसलेले आहेत. आणि भारताच्या हिमालय परिसरामध्ये अशा काही खगोलीय घटना आज दिवसभरामध्ये सकाळपासून ब्रह्ममुहूर्तापासून घटायला सुरुवात झालेली आहे. अनेक कॅमेरे हिमालयाच्या दिशेने लावण्यात आलेले, दुर्बिणी लावण्यात आलेले अवकाशामध्ये आणि हिमालयाच्या दिशेने, जेणेकरून आज कुठली खगोलीय घटना अवकाशामध्ये किंवा भारतामध्ये हिमालयाच्या आसपास घडते त्याची नोंद घेण्यासाठी ह्या नवनवीन शोध घेणं चालू आहे. आता शिवरात्र म्हणजे काय, याचं महत्त्व काय की 12 महिन्याला प्रत्येक महिन्याला एक शिवरात्र येते. काय होतं, प्रत्येक महिन्याला अमावस्या झाल्यावर शिवरात्र येते. मग एक अशी प्रकारच्या ह्या 12 शिवरात्री, आणि जानेवारीपर्यंत 11 शिवरात्री होऊन जातात. आणि जानेवारी महिना संपल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या ठिकाणी माघ महिन्याचा संपता भाग येतो त्या ठिकाणी शिवरात्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी शिवरात्र येते. मग ही शिवरात्र आल्यानंतर काय होतं की या शिवरात्रीला प्रत्यक्ष महादेव पार्वती यांचा विवाह झाल्याचा उल्लेख आहे शिवपुराणामध्ये. काय होतं, अमावस्येच्या आदल्या दिवशी जी शिवरात्र येते तिला काय म्हटलेलं आहे, महाशिवरात्र. मग ही महाशिवरात्र ज्या दिवशी येते त्या दिवशी फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा एखाद्या वेळेस मार्चमध्ये पण जाऊ शकते. काय होतं की 8-15 दिवसाचा तिथीनुसार चालतं. भारतीय पंचांग हे तिथीनुसार चालतं, त्यामुळे एखाद्या वेळेस मार्चमध्ये सुद्धा ही तिथी जाते, ज्याला चतुर्थी म्हटलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की ही मार्चमध्ये सुद्धा येते. मग या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला असा शिवमहापुराणामध्ये उल्लेख आहे. आता महाशिवरात्रीला काय काय घटना घडल्या ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाशिवरात्रीला पूर्वीच्या काळामध्ये माता पार्वती आणि शिवाचा म्हणजे शंकराचा विवाह झाला, हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये वाद सुरू होतो की श्रेष्ठ कोण, आणि त्यावेळेस तो वाद सोडवण्यासाठी हे दोघं शिवाकडे येतात, ब्रह्मादेव आणि विष्णू परमात्मा. त्यावेळेस शिव परमात्मा त्यांना सांगतात की जो कोणी माझा आरंभ आणि अंत शोधून काढील तो काय सर्वश्रेष्ठ असा मानला जाईल. मग त्या हिशोबाने काय होतं, दोघं 2 दिशाला जातात. विष्णू परमात्मा पाताळामध्ये शिवाला शोधण्यासाठी पाताळात जातात आणि ब्रह्मदेव आकाशामध्ये ऊर्ध्व दिशेनं जातात. परंतु काय होतं की बरंच अंतर चालून गेल्यावरही शिवाचा काहीच ठिकाणा लागत नाही, ठाव ठिकाणा कळत नाही. ते कुठून आरंभ झाला आणि कुठे संपले, म्हणजे पृथ्वीच्या हजारो किलोमीटर आतमध्ये त्यांचं अस्तित्व आहे, तर आकाशामध्ये हजारो किलोमीटर ते वरती आहेत, असं अस्तित्व त्यांचं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग हे शोध याच महाशिवरात्रीच्या दिवशी या दोघांनी घेतलेला आहे. आणि तशामध्ये विष्णू परमात्मा वापस येऊन हात जोडून सांगतात, हे शिवशंभो, हे शंकरा, हे जगतपिता, म्हणे मी खूप दूरपर्यंत
आपला शोध घेतला, अनेक योजनं गेलो म्हणजेच अनेक किलोमीटर गेलो तरी आपला काही आरंभ मला सापडलेला नाही. आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेव ज्यावेळेस वापस येतात तर ते काय करतात की खोटं बोलतात की म्हणे मी आपला अंत पाहिला, म्हणे आपण कुठं संपतात म्हणून. आणि त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये शिव परमात्मा ब्रह्मदेवाचं एक शिर ओढून टाकतात. अशी शिवमहापुराणामध्ये आख्यायिका आहे, गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट अशा प्रकारची की ज्यावेळेस देव आणि दैत्य समुद्र मंथन करतात, त्या समुद्र मंथनामधून ज्या इंद्र दरबारामधल्या, इंद्राच्या राज्यामधल्या ज्या 14 वस्तू समुद्रामध्ये पडलेल्या असतात त्या एक एक करून निघत असतात. आता समुद्र मंथन हा भाग वेगळा, आणि आपण जी चर्चा करतो किंवा मी जे काही तुम्हाला सांगितलेलं ज्ञान आहे म्हणा किंवा माहिती म्हणा, ही जी आपण चर्चा करतो हे एकमेकाला सांगत असताना किंवा बोलत असताना याच्यामधून जे मंथन निघतं, त्या मंथनातून जे बाहेर पडतं ते एक प्रकारचं रत्न आहे. आता मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं आहे की जे योग आहेत 12 त्याचा बाकीच्याचा शोध तुम्ही घ्या. तुम्हाला त्याचं ज्ञान कळलं पाहिजे की आपण कुठं शोध घ्यायचा, कसा शोध घ्यायचा. हे तुम्ही तुमच्याकडे मोठमोठाले अँड्रॉइड मोबाईल आहेत, तुमच्याकडे शिवलीला अमृत आहे, त्यानंतर शिवमहापुराण आहे, किंवा जे प्रवचनकार प्रदीप मिश्रासारखे जे आहेत त्यांच्या मुखामधून जे मधुर वाणीमधून शिवमहापुराण बाहेर पडतं, त्या ज्ञानातून तुम्हाला हे राजयोग पाहायला मिळतील. किंवा अनेक महाशिवरात्रीच्या कथा आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. त्याचाही शोध घ्या की आणखी किती प्रकारच्या कथा आहेत. एक निषाद राजा असतो त्याचीसुद्धा कथा आहे. अशा प्रकारच्या अनेक कथा आहेत ज्याचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे. आणि मग अशा प्रकारे या समुद्र मंथनातून काय होत असतं की एक एक वस्तू बाहेर पडत असते. आणि बाहेर पडत असताना मौल्यवान वस्तू पडलेल्या असतात इंद्राच्या दरबारातल्या, इंद्राच्या राज्यातल्या. त्या एक एक बाहेर पडत असताना ते समुद्रातून बाहेर निघत असताना त्याच्यामधून हलाहल नावाचे बीज बाहेर पडते. आता ते हलाहल बीज बाहेर पडल्यानंतर त्याच्या जी वाफ निघते त्या, आता मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडं ॲसिड असतं बघा, जसं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड असेल, जे कुठले ॲसिड असतील, किंवा मग ते संडास वगैरे घासण्याचं जे ॲसिड असतं ते आता माणसापेक्षा महिलांना जास्त माहिती. त्याची कल्पना, माणसं संडास साफ नाही करत ना, तर ते संडासचं भांडं स्वच्छ करताना जे ॲसिड टाकलं जातं त्याचा धुवा नाकामध्ये गेल्यानंतर जो त्रास होतो त्या महिलेला अनुभव आहे. ते माणसाला कधीतरी अनुभव करून द्यायला हरकत नाही. तर ते नाकामध्ये गेल्यानंतर त्या धुराने जो त्रास होतो तशा प्रकारचा त्रास हे हल विष बाहेर पडल्यानंतर त्याच्या ज्या वाफा आहेत त्या वाफा हवेने काय होतात, वातावरणामध्ये पसरतात. आणि वातावरणामध्ये पसरल्यामुळे काय होतं की जीवजंतू, प्राणी यांना त्याच्यावर परिणाम होतो. काय होतं की हे पटापटा पडायला लागतात. मूर्छा काही नाही ते काही कमकुवत जीव असते ज्यांना समजा डायबिटीज, शुगर, BP वगैरे जे काय असतील आजार, असे कमकुवत जे लोक आहेत, कमी हृदय, ज्यांची पॉवर कमी हृदयाची, यांना लगेच अटॅक वगैरे. आणि अशा त्या पसरलेल्या वायूमुळे हे लोक पटापटा पडू लागले. आणि मग सर्व देवसुद्धा पडू लागले. मग देवांनी सर्वांनी, राक्षसांनी सर्वांनी विनंती केली महादेवाला की बाबा आता ह्या विषयाचं काय. त्यावेळेस प्रत्यक्ष महादेव आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे आजच्याच दिवशी नाही, हजारो वर्षापूर्वी एका शिवरात्रीला त्यांचं लग्न झालं, दुसऱ्या शिवरात्रीला त्या अनंत शिवाचा शोध घेणं सुरू झालं, तिसऱ्या चौथ्या जे काय असेल
त्या महाशिवरात्रीला काय झालं की त्यांनी ते हलाहल प्यायला सुरुवात केली. सांगितलं म्हणे घाबरू नका, या विषाचा पर्याय माझ्याकडं उपाय आहे. आणि स्वतःच त्यांनी ते हलाहल विष पिऊन टाकलं. म्हणजे ह्या शिवरात्रीचं, प्रत्येक शिवरात्रीचं महत्त्व हे वेगळं आहे. म्हणून ते बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात महाशिवरात्रीच्या. त्याच्यामध्ये शिवलीला अमृतमध्ये एक तो निषादराज असतो, तो झाडावर बसून एक एक बेलाचं पान तोडून खाली टाकतो, खाली महादेवाची पिंड असते वगैरे, अशा अनेक गोष्टी. आता बाकीचे तुम्ही शोधा, मी माझ्या परीने तुम्हाला सांगितलं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 28 तारखेला, 28 फेब्रुवारीला, म्हणजेच आजपासून जवळपास 13 दिवसांनी तुम्हाला अवकाशामध्ये एक अशी खगोलीय घटना पाहायला मिळेल, जी पश्चिम दिशेला, पश्चिमेपासून नैऋत्य कोपरा जो आहे, त्या नैऋत्य कोपऱ्याला तुम्हाला एका रांगेमध्ये 6-7 ग्रह त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये दिसतील. हे खगोलीय घटना आहे. आणि याच खगोलीय घटनेच्या शोधासाठी जागतिक लेवलच्या अनेक संशोधन संस्था अवकाशामध्ये आपापल्या दुर्बिणी लावून बसलेल्या आहेत. का तर त्यांना भारतामधून हिमालयामध्ये आजच्या दिवशी काय घटना घडते, कुठल्या प्रकारची दैवी असो किंवा खगोलीय असो, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी आपापल्या दुर्बिणी, कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत. सॅटेलाईट कॅमेरेसुद्धा सुरू आहेत आणि त्याचा शोध घेणे चालू आहे. तर बंधू आणि भगिनींनो, आज महान पर्वणी अशी आहे. तुम्ही रात्रभरो जितका जास्त वेळ तुम्ही शिवाचे नामस्मरण कराल, भजन कराल, तुमच्या गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे जप अनुष्ठान कराल, तुमच्याकडे जे काही आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तुम्हाला कुठलं स्तोत्र येत असेल त्याचं तुम्ही रिव्हिजन करा, म्हणजे त्या स्तोत्राला सिद्ध करून घ्या. जेणेकरून जसं रामरक्षा आहे, गणपती स्तोत्र आहे, हनुमान चालीसा आहे, त्याच्यानंतर हनुमान स्तोत्र आहे मराठीमध्ये, किंवा हनुमान बाण आहे. या प्रत्येकाचं तुम्ही काय करू शकता, आजच्या रात्रीच्या प्रहरामध्ये काय सांगितलेले, रात्रभर तुम्ही जागरण करायचं, दिवसभर उपवास करा. हरकत नाही की तुमच्या क्षणी पूर्ण उपवास होत नाही, तर तुम्ही फराळाचं करू शकता, फळं खाऊ शकता, जे काय असेल ते पर्यायी व्यवस्था आहे, नाही अशातला भाग नाही. आणि होईल तिथपर्यंत शिवाची आराधना करा, आपल्या गुरुने दिलेल्या मंत्राचं अनुष्ठान करा. आणि जी अलौकिक अशा प्रकारची ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल आज, तिचं जतन करा. सन्मान मार्गाने तिचा उपयोग करा. वाईट गोष्टीसाठी त्या शक्तीचा उपयोग करू नका, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.